उन्हाळा आहे, थंडगार पदार्थ खायला सगळ्यांना आवडतात. मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे कापसापेक्षाही मऊ असलेले हे दहीवडे तुम्हाला जर या पद्धतीने करायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर साधारण 4 तासापूर्वी उडदाची डाळ ग्लासभर इतकं घेतलेली आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं. ग्लासभर उडदाच्या डाळीसाठी 4 चमचे मुगाची डाळ सुद्धा भिजत ठेवलेलं होतं. दोन्ही डाळीमधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे. अगदी कमी पाणी टाकून, म्हणजे नसेल तरी चालतो, मिक्सरला फिरेल इतकंच आपल्याला पाणी टाकून यामध्ये आपल्याला छान असं मिक्सरला बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर छान असं 2 ते 3 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये पीठ फेटून घ्यायचं. यामध्ये हिंग आणि मीठ टाकून छान फेटून घेतलेलं पीठ साधारण 10 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपल्या दही वड्यासाठी पाणी पाहिजे, तर गरम पाणी करून घेतलेलं आहे. 2 ग्लास इतकं पुदिन्याची पानं, हिंग आणि थोडंसं मीठ टाकून हे पाणी तयार झालेलं झाकून ठेवूया. तयार झालेलं पीठ याचे आपण आता वडे तयार करून घेऊया. तेल छान गरम असलं पाहिजे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही वडेसाठी हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर गरम झालेल्या तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी कमी गॅसवर हे वडे तळून घ्यायचे. गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही. छान असं कमी गॅसवर हे तळून घेतल्यानंतर इथे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तयार केलेल्या गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर दही वडे म्हटलं की आंबट नसलेलं दही घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ आणि त्याचबरोबर पिठी साखर टाकून घ्यायचं. शक्यतो काळ्या मिठाचा वापर करायचा आणि दही फेटून घ्यायचं. एकसारखं दही तयार करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कापसापेक्षाही मऊ हे दही वडे तयार झालेले आहेत. छान असं हे दही वडे फुगले गेलेले आहे. थोडंसं दाबून यामधलं पाणी काढून टाकायचं आणि ताटामध्ये हे टाकून घ्यायचं. वरतून तयार करून घेतलेलं गोड दही आणि पावडर मसाल्यामध्ये इथे मी लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, चाट मसाला आणि त्याचबरोबर यामध्ये थोडंसं काळं मीठसुद्धा टाकून घ्यायचं. त्यानंतर आता इथे आपल्याला वरतून थोडीशी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी आणि त्याचबरोबर बारीक शेव आणि थोडीशी कोथिंबीर टाकायचं. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, मस्त असा दही वडा तयार. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.